रूपदा वफा फिरदानी लबणी रूप तुझा ऐसा. हे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेतारी यूट्यूब चॅनलला. तर आज आपण बघणार आहोत 17वा एपिसोड. 17व्या एपिसोडमध्ये काय झालं, टोटल 8 लोक नॉमिनेट झालेले आहेत. तर कालच्या एपिसोडमध्ये म्हणजे 16व्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की 3 जोड्या झालेल्या होत्या. 3 जोड्यांपैकी 3 जण नॉमिनेट झालेले होते. दीपाली, त्यानंतर जे आहे राकेश आणि त्यानंतर प्रभू नॉमिनेट झालेला होता. तर आज आपण बघू, तोच टास्क पुढे कंटिन्यू होतो एपिसोड 17मध्ये. तर पुढची जोडी येते सागर आणि प्राजक्ताची. सागर आणि प्राजक्ता जे आहे त्यांना त्यांच्यापैकी निवड करण्यासाठी जे आहे आपण बघतो रोशन आणि जे आहे सचिनला बोलवलं जातं. आता बघा, इथं जोड्या पण बिग बॉसनी यावेळेस म्हणजे जबरदस्त घेतलेल्या आहेत. असं नाही की अनफेअर आहे, जोड्या पण एकदम फेअर आहेत. तर रोशन जे आहे तो प्राजक्ताच्या विरोधात असतो, कारण आपण तो गोनीचा टास्क पाहिला होता आणि जेव्हा पण रोशनच्या समोर प्राजक्ता आलेली आहे तेव्हा तिने चुकीचं डिसिजन दिलेलं आहे. त्यामुळे रोशन म्हणतो की जे आहे प्राजक्ताचा गेम चांगला नाही आहे आणि सागर दादा खूप बेटर आहे तिच्यापेक्षा, तर मी जे आहे प्राजक्ताला नॉमिनेट करेन. सचिन दादा म्हणतो की प्राजक्ता जे आहे, कारण सचिन दादा कंटिन्यू त्यांच्या त्या ग्रुपमध्ये राहतो, तर सचिन म्हणतो नाही, प्राजक्ताला नॉमिनेट नाही करायचं, सागरला नॉमिनेट करायचं. तर यांची अनबन चालू राहते आणि त्यांचं एक फेअर डिसिजन म्हणजे एक डिसिजनवर ते येत नाही. आणि जसं मागच्या वेळेस झालं की डिसिजन नाही आलं, ते बिग बॉसने सांगितलं की सिल्वर जे आहे रेशन कार्ड भेटेल, तर सेम झालं. खूप वेळ घेतला त्यांनी, पण ते एका डिसिजनवर आले नाही, एकमतावर आले नाही. मग बिग बॉस बोलले की तुम्हाला जे आहे याच्यावर शिक्षा भेटेल आणि जे आहे सिल्वर रेशन कार्ड दिलं जाईल. मग सगळ्यांची जे आहे बिग बॉसने वोटिंग घेतली आणि वोटिंगने जे आहे सगळ्यांनी डिसाईड केलं. आणि ह्या वोटिंगमध्ये असे लोक होते जे अनएक्सपेक्टेड होते, म्हणजे जे सागरसोबत होते, कोणी प्राजक्तासोबत होतं, पण सगळे जे आहे एक टाय झाला आणि एकच उरलेली होती जी होती सोनाली. सोनालीने लास्ट जे डिसिजन घेतलं आणि त्यामध्ये जे आहे सोनालीने सागरला जे आहे वोट केलं आणि प्राजक्ता त्या टास्कमध्ये नॉमिनेट झाली. त्यानंतर आपण बघतो की विशाल आणि दीपाली जे आहे त्यांना बोलवलं गेलं आणि विशाल आणि दीपालीला नॉमिनेट करायचं होतं तन्वी आणि करणमध्ये. तर आता ही जोडी पण किती डेंजर आहे. तन्वी जे आहे विशालची दुश्मन, त्यानंतर जे आहे दीपाली जे आहे ही तन्वीच्या विरोधात आहे, करणच्या विरोधात नाही आहे. तर याच्यामध्ये पण असं झालं. आता विशाल जे आहे, विशाल कोटी एवढा हुशार आहे की त्याला माहिती होतं की इथं आता मला महाराष्ट्राचं मन जिंकता येईल, लोकांचं मन जिंकता येईल. कारण मागच्या टास्कमध्ये तन्वीने विशालला नॉमिनेट केलं होतं, तर त्याने डिसाईड केलं की मी तन्वीला नॉमिनेट नाही करणार, मी गेमच्या हिशोबात सांगेल असं. आणि जे की फेअर होतं, कारण तन्वी जेवढी दिसली तेवढा करण आपल्याला नाही दिसलेला अजून. करणची हसी मजाक वगैरे कॉमेडी वगैरे ठीक आहे, पण करण आपल्याला एवढा दिसलेला नाही आहे. तर त्यामध्ये जे आहे विशाल आणि दीपालीचं एक सहमत झालं, एकमत झालं आणि त्यांनी करणला नॉमिनेट केलं. सेम जे आहे मग ओमकार आणि रोशनला बोलवलं गेलं आणि त्यांच्यापैकी एकाला नॉमिनेट करण्यासाठी प्रभू आणि रुचिताला बोलवलं गेलं. तर प्रभू आणि रुचिताचं जे आहे एक डिसिजन झालं, त्यांनी ओमकारला नॉमिनेट केलं. तर ओमकार ऑब्व्हियसली रोशनपेक्षा फार कमी दिसलेला आहे, रोशन दादा खूप जास्त दिसलेला आहे. त्यानंतर परत राकेश आणि रुचिताला बोलवलं गेलं आणि यांच्यापैकी नॉमिनेट करण्यासाठी बोलवलं गेलं अनुश्री आणि दिव्याला. तर आता याच्यामध्ये पण जे आहे अनुश्री आणि राकेशची दुश्मनी आहे. त्यानंतर जे आहे दिव्या जी आहे ती राकेशची बहीण आहे आणि अनुश्री जी आहे ही रुचिताची मैत्रीण आहे. तर आपल्याला बट ऑब्वियस माहिती होतं की काय होणार आहे. तर बिग बॉस जे आहे याच्यावर बोलले, कारण यांचा निर्णय होत नव्हता. तर बिग बॉसने याच्यावर सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉन्झ रेशन कार्ड दिलं जाईल, म्हणजे सिल्वर तर दिलंच गेलं, 50% राशन कमी झालं, तर ब्रॉन्झ भेटेल तुम्हाला. तर परत जे आहे आपण बघितलं ते एका मतावर आले नाही, परत वोटिंग केली आणि वोटिंगने जे आहे रुचिताला नॉमिनेट केलं गेलं. मग आपण बघितलं की जे आहे परत टास्क झाला नॉमिनेशनमध्ये. जे आहे हे पूर्ण टास्क संपला आणि नॉमिनेशनमध्ये जे 8 लोक होते त्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय: सोनाली, दीपाली, विशाल, प्रभू, ओमकार, करण, प्राजक्ता आणि रुचिता. तर आता जे आहे हे 8 लोक नॉमिनेट झाले. मग त्यानंतर आपण बघितलं की टास्क वगैरे संपला. रुचिता जे म्हणते की मी कामच नाही करणार, कारण रुचिताला नॉमिनेट केलं गेलेलं होतं बेसिसवर राकेश आणि तिच्या गेमच्या हिशोबाने. आणि 100% राकेशपेक्षा रुचिता आपल्याला जास्त दिसलेली आहे या गेममध्ये. भले तिने भांडण केलेले जे पण केलेले, पण राकेशपेक्षा जास्त दिसलेली आहे. तर जे आहे मग एका साईडला तन्वी विशालकडे जाते, विशालला थँक्यू म्हणते आणि विशालला सांगते की सॉरी, हा माझा गेम आहे. तर याच्यामध्ये पण जे आहे आपल्याला दिसतं की तन्वी म्हणजे कोणत्या लेवलचा गेम खेळते. आणि मग तन्वी गेल्यानंतर विशाल जे आहे त्या सगळ्यांना सांगतो की जे आहे ही जबरदस्त ॲक्टर आहे, याची ॲक्टिंग जबरदस्त आहे, ही रोज जे आहे वेगळा मुखोटा घेऊन फिरते वगैरे वगैरे. त्यानंतर जे आहे आपण बघतो की सागरला जे आहे बाथरूममध्ये जायचं होतं सागरला. त्याच्यानंतर वॉशरूममध्ये नाही, एकच बाथरूम होतं. सागरला खूप प्रेशर आलेला होता. तर सागर जोरजोरात कॉमेडी त्याच्या अंदाजामध्ये ओरडतो की निघा रे बाई, कोण आहे असं. आणि मग त्यानंतर बाथरूममधून दीपाली मॅडम निघते. त्यानंतर जे आहे त्यांचे हसी मजाक वगैरे होते.
मग जे आहे जो हा टास्क झालेला राहतो त्याच्याबद्दल कॅप्टनच्या रूममध्ये, कॅप्टन म्हणजे या हप्त्यामध्ये कॅप्टन म्हणतात आयुष, त्याच्या वॉशरूममध्ये राकेश, आयुष आणि ओमकार जे आहे मध्ये जातात आणि टोळीबद्दल बोलत असतात की टोळी लई बेकार आहे, टोळीचा गेम लई खतरनाक आहे. आणि जे आहे राकेश आयुषला पण समजवतो की जे आहे तुला आता खेळावं लागेल, व्यवस्थित फेअर डिसिजन द्यावं लागतील. आणि ओमकारला पण समजवतो, जे की खूप गरजेचं आहे की तू तुझा गेम दाखव आता, कारण तू ऑलरेडी जे आहे नॉमिनेशनमध्ये आलेला आहे. जर तू नॉमिनेट नाही झाला, जर तू गेम नाही खेळला तर तू 100% एविक्ट होऊ शकतो. आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि खात्रीशीर जर ओमकारने त्याचा गेम या वीकमध्ये नाही दाखवला तर तो 100% नॉमिनेट होऊ शकतो. त्यानंतर आपण बघतो की जे आहे रोशन, अनुष्णे आणि रुचिता बोलत असतात की दुसऱ्या ग्रुपबद्दल की हे सगळे पिकनिकला आले, त्यांचा गेम जे आहे फक्त हसी मजाकचा गेम आहे. त्यानंतर जे आहे त्यानंतर एक ट्विस्ट येतो, विशाल जे आहे दीपाली सोबत बोललेला असतो. आता इथं विशाल आणि दीपालीची एक वेगळी जी आहे म्हणजे त्यांचा बॉन्ड जमलेला आहे, त्यांचं बोलणं खूप वाढलेलं आहे विशाल आणि दीपालीचं. कारण इकडून राकेश आणि दीपालीचं जे भांडण झालं होतं नॉमिनेशनवरून, जे काही कॅप्टन्सीचा टास्क वगैरे झाला होता, तेव्हापासून जी राकेश आणि दीपालीची जी आहे हे झाले, म्हणजे एकमेकांच्या मनात थोडेसे प्रॉब्लेम झाला. त्यामुळे विशाल आणि दीपाली इकडे क्लोज आलेले दीपाली मॅडम. तर विशाल दीपालीला म्हणतो की आमचं जे आहे यांनी खाणं बंद केले, कशामुळे? अंड्यांमुळे, जे अंडे चोरले गेले होते. तर आज मला आहे ना माझा बॉडी वॉश सापडला, म्हणजे विशालचा बॉडी वॉश. विशाल म्हणतो माझा बॉडी वॉश खूप दिवसापासून जे आहे हरवलेला होता, आज तो मला सापडलेला आहे कॅप्टनच्या रूममध्ये. तर आता मी याच्यावर बघा काय करतो असं. मग सगळे जे आहे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि विशाल येतो तिकडून आणि विशाल जे आहे सगळ्यांना जोरात सांगतो की 130 रुपयाचे अंडे, याच्यामुळे तुम्ही आमचं खाणं बंद केलेलं आहे. आणि हा 900 रुपयाचा बॉडी वॉश हा माझा हरवलेला होता, हा कोणी चोरलेला होता, तर हा मला आज सापडलेला आहे कॅप्टनच्या रूममध्ये. आणि रागा तो बॉडी वॉश फेकतो आणि तो काहीतरी करणच्या पायाजवळ पडतो. तर करणला लागणार होतं पण तो लागत नाही, करणच्या पायाजवळ पडतो. तर आपण बघतो मग सगळे जे आहे विशालला समजतात की तो बॉडी वॉश कोणाचा राहिला असेल, म्हणजे दोघांचा सेम बॉडी वॉश असेल, तो आयुषने चोरलेला नसेल. तर आयुष पण तेच सांगतो की मला पण कल्पना नाही की हा माझ्या रूममध्ये कसं काय आला, मी खूप दिवसापासून हाच बॉडी वॉश वापरतोय. तर हे सगळं होतं आणि अचानक मग प्राजक्ता जे आहे विशालला म्हणते की तू जे केलं ते चुकीचं केलं, हे फेकायला नको पाहिजे होतं रागामध्ये. आता मला सांगा प्राजक्ता, जेव्हा राकेश पहिल्या वीकपासून जेव्हा त्याला रागवायला खुर्ची फेक, बाटली फेक, हे फेक, तेव्हा कोणी बोलत नाही, तुम्ही त्या विशालला का बोलताय? आता भले तो चुकीचा आहे पण तुम्ही त्याला बोलायचं जे आहे हे नाही. तुम्ही एक तर सगळ्यांसोबत सेम राहा किंवा मग तुम्ही जे आहे एकच कुठलीही गोष्ट बोलू नका. त्यानंतर जे आहे आपण बघतो की बिग बॉसचा आवाज येतो. बिग बॉस जे आहे तन्वीचं नाव घेतात. मग तन्वी म्हणते बिग बॉस तुम्ही खूप दिवसापासून माझी तारीफच केली नाही आहे, माझी तारीफ करा. असं तर लगेच बिग बॉस वळतात जे आहे प्राजक्ताची तारीफ करतात की तुम्ही छान दिसताय असं तसं. आणि जे आहे बिग बॉसचं चालूच आहे खूप दिवसापासून की तन्वीची तारीफच नाही करायची आणि तिला असं दाखवायचं की माझं तुमच्याकडे लक्ष नाही असं. त्यानंतर आपण बघतो एक टास्क होतो राजा आणि प्याद्याचा. तर याच्यामध्ये 2 ग्रुप पडतात. पहिला ग्रुप असतो अनुश्री, रुचिता, आयुष, विशाल, करण, सोनाली, सचिन आणि रोशनची टीम. दुसरी टीम असते टीम बी, सागर, प्राजक्ता, प्रभू, ओमकार, दीपाली, तन्वी आणि राकेश. तर याच्यामध्ये जे आहे हे सगळे मिळून प्यादे ठरवतात 4 लोकांना, ओमकार, विशाल, राकेश आणि रुचिता. तर जे आहे आपण एवढंच बघितलं या 17व्या एपिसोडमध्ये. आता आपण जे आहे बघू हा टास्क कंटिन्यू होईल पुढे 18व्या एपिसोडमध्ये. आणि मला जे बोलायचं आहे, हे जे नॉमिनेशन झालं आहे 8 लोकांचं, आता या 8 लोकांपैकी जे आहे आपल्याला माहिती कोण स्ट्रॉंग आहे कोण नाही आहे. त्याच्यामध्ये सोनाली जी आहे, सोनाली जे आहे ही जाऊ शकते डेंजर झोनमध्ये. कारण हिचा गेम आपल्याला दिसतोय पण ती अशी खोलून खेळत नाही, जे आहे तिचं इकडं तिकडं करून ती एक लॉजिकली गेम खेळते, पण खूप सारा असं तिचं गेम दिसत नाही, कुठे कोणत्या मुद्द्यावर बोलायचं ते दिसत नाही आहे. त्यानंतर दीपाली बट ऑब्वियस आहे, दीपाली फेवरेट आहे बिग बॉसची म्हणून ती तर 100% जाणार नाही. विशालचा अप्रतिम गेम आहे, विशाल पण जाणार नाही. प्रभू पण जे आहे, प्रभू जे आहे रील स्टार आहे, त्याचे फॅन फॉलोइंग जास्त आहे, प्रभू पण जाणार नाही. त्यानंतर जे आहे उरते प्राजक्ता. तर प्राजक्ता पण मला नाही वाटत प्राजक्ताला बिग बॉस काढतील. तर उरलेले 3 जे लोक आहेत, ओमकार, करण आणि रुचिता. करण तर 100% जाणार नाही, करणची अजून जे आहे बिग बॉसला खूप गरज आहे. तर जास्त जे आहे ओमकार, रुचिता आणि सोनाली जे आहे हे कदाचित डेंजर झोनमध्ये असू शकतात. यांना यांचा गेम दाखवावा लागेल, तेव्हा कदाचित जे आहे यांच्याकडून जे आहे एविक्शन निघेल. पण माझ्या मते जे आहे ओमकार जाऊ शकतो जर त्यांनी गेम दाखवला. एक तर ओमकार जाईल, नाही तर कोणी. तर बघू आपण पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराज. जे तू ਲੱਭਦਾ ਵਫਾ ਫਿਰਦਾ ਨੀ ਲੱਭਣੀ, ਰੂਪ ਦੂਜਾ ਏ ਸਜ਼ਾ ਦਾ ਸਜਣ ਸਜਣੀ, ਜਦੋਂ ਆਪਣਾ ਬੇਗਾਨਾ ਹੋਇਆ ਤੱਕਦੇ ਆਈ, ਫਿਰ ਰੋਂਦਿਆਂ ਨੂੰ ਥਾਂ ਨੀ